नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी विशेषतः कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आत्ताची ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ही मोठी बातमी काय आहे तर बघा, राज्यातील आता या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार। राज्य सरकारचा एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे। या मास्टर स्ट्रोकमध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी पुन्हा एकदा या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे, तर चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, राज्यातील सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी जे निकष आणि अटी शर्ती लावल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। आपलं खर्च माफ होईल की नाही याबाबत बळीराजा संभ्रमात आहे। याच पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीबद्दल बळीराजाला गुड न्यूज देणारा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे। नव्या निर्णयानुसार आत्ता 2017 आणि 19 साली झालेल्या कर्जमाफीवेळी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। यासाठी जवळपास 14,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकले होते। 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेत अनेक शेतकरी पात्र असूनही त्यांना त्यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता। 5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता। या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने मागणी होत होती। अखेर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2017 आणि 2019 सालच्या झालेल्या कर्जमाफीवेळी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अखेर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, दरम्यान कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती टाकल्या आहेत। त्यानुसार खालील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, नंबर 1, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी, विद्यमान किंवा माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे विद्यमान तसेच माजी नगरसेवक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। याशिवाय विविध सहकारी बँका, साखर कारखाने, जिल्हा दूध संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पदाधिकाऱ्यांनाही कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। नंबर 2, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, महिन्याला 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाहीत। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शासकीय अनुदानित संस्था, सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ आणि बाजार समित्यांमधील अधिकारी या कर्मचाऱ्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे। नंबर 3, निवृत्तीवेतनधारक आणि आयकर भरणारे, महिन्याला 25,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। तसेच शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसाय, उद्योग किंवा नोकरीतून उत्पन्न मिळवून आयकर भरणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे। मात्र माजी सैनिकांना विशेष सवलत देण्यात आली असून ते कर्जमाफीसाठी पात्र राहतील। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा आहे। दरम्यान कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये त्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सलग 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेवर पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार असून त्यांना प्रामाणिक परतफेडीचे बक्षीस मिळणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आत्ता समोर आलेली होती। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि पुढेही अशीच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।